टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना घरामध्ये बसणारे उद्धव ठाकरे आता मारे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत आहेत। उद्धव ठाकरेजी जनतेला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही 2.5 वर्ष मंत्रालयामध्ये फिरकला का नाही। विद्यमान मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तच्या कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांना समाविष्ट करण्याचा कायदा केला, त्या कायद्याला तुमच्या पक्षाने आणि तुम्ही विरोध का केला। आणि त्याच्यामुळे ज्यांनी मुंबई महापालिका 15 वर्ष लुटून खाल्ली, मिठी नदीचा गाळ खाल्ला, खिचडी खाल्ली, जे जे खाऊ नये ते सगळं तुम्ही खाल्लं, त्याचा हिशोब मुंबईकर जनता मागते आहे। आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत हे पाहून अख्खी मुंबईची जनता खदाखदा हसते, कारण बादशाह स्वतःच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरतोय हे जनता ओळखून आहे। राहुल गांधी आणि काँग्रेस आघाडीचे सगळे खासदार वोट चोरीच्या नावाखाली रस्त्यावर उतरणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा मारणं आहे। राहुल गांधीजींच्या रायबरेली मतदारसंघामध्ये तिकडे फेक मतदार सापडत आहेत आणि काँग्रेसने वर्षानुवर्ष निवडणूक आयोगाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला। ज्या चावलाने सोनिया गांधींकडनं एमपी फंडातून मदत घेतली, त्या चावलांना निवडणूक आयोगाचं प्रमुख केलं। जे गिल निवडणूक आयुक्त पदी होते त्यांना रिटायरमेंट नंतर राज्यसभेचं खासदार केलं, त्यांना केंद्रात मंत्री केलं। त्या काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका करावी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे। जनता यांचं खरं स्वरूप हे ओळखू नये। राहुल गांधी, तुम्हाला आयुष्यभर विरोधी पक्षात राहून काम करण्याचं जनतेने सांगितलंय, ते करा। निवडणूक आयोग हा निपक्षपणे काम करतोय आणि म्हणूनच हिमाचलला तुम्ही निवडून येता, कर्नाटकात तुम्ही निवडून येता, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम गोड वाटतं, तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला गोड वाटतो। त्यामुळे तुमचा हा दुटप्पीपणा जनता ओळखू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।